सावधान. हा, पण कुत्र्यापासून नाही बरं का. ह्या बंगल्यात राहणाऱ्या महाभयंकर बाईपासून सावध राहा. अहो, एअर कंडिशन रूम मध्ये राहूनही तिचं डोकं सतत भडकलेलं असतं. कारण कारण हिचा शंकेखोर आणि संशयी स्वभाव. संशय कशाचाही आणि कोणावरही, अगदी स्वतःवर सुद्धा. आपल्याला कोणता ना कोणता आजार झाला या शंकेनं तर घराचा अगदी दवाखाना करून टाकलाय. अरे बापरे, हे काय इंजेक्शन वाटतं. आणि कोणासाठी? काय स्वतःलाच? वा वा, हिम्मत आहे मर्दा. ओ सॉरी, उपमा चुकली. हा, हिम्मत आहे मदानी. आणि या मर्दानीचं आपल्या नवऱ्यावर मात्र अतिशय प्रेम. त्याच्या प्रेमासाठी वाटेल ते करायला तयार. आणि हिचा बिचारा नवरा ग्लॅमरच्या जगात वावरणारा, ऍड फिल्मचा निर्माता आणि दिग्दर्शक. प्रदूषणावर उपाय. मेमसाब, अगं गुड नाईट म्हणण्यापुरती तरी रात्र चांगली जाऊ दे. संयम म्हणजे संयम. आवेळी आणि सारखं सारखं प्रेम करण्यानं सगळ्या नर्व्स जलद धावतात, हाय ब्लड प्रेशर वाढतं, असं वैद्यकीय शास्त्र सांगतो. कळलं? आज झालं तुझं डॉक्टरी लेक्चर. सगळ्या घरादाराचा दवाखाना करून ठेवलायस. अहो, असं काय करता? मोटार सुद्धा रॅश चालवली की लवकर खराब होते. तुमच्या कपाळाला सुंठ आणि वेखण लावून कशाला? शांत झोप लागेल. हा, त्यापेक्षा राग हसून मी हिमालयात निघून जाईन. चुप. अहो माझं ऐका तुम्ही. अहो आईला ऐका का मला? माझ्या सुंठ आणि वेखण लावून झोपता, शांत झोप लागते. बघा डॅडी मम्मी आ? तुम्ही भांडत तर नाही ना? तुझ्यामुळे हे सगळं होतंय. हा, नाही हा बेटा, नाही. हा, नाही बेटा. झोपा बरं तू, झोप. हा, झोपा तू रजा. झोपा. Then it's all right. ओके छान बेटा. माझं बाळ ते. पाहिलंस, तुझ्या अशा संशयी आणि भांडखोर स्वभावामुळे पिंटू बिघडेल. मुळीच नाही. माझे बाबा तर म्हणतात की हो, तुझे बाबा म्हणतात हे गेली 10 वर्ष ऐकतोय मी. बघा, माझ्या बाबांना काही म्हणायचं नाही, आधी सांगून ठेवते. हो, तू बिनडोक आणि ते तुझे बाबा उरफाट्या डोक्याचे. बघा होत्या खाली डोकं वर. अहो अहो, मी काय म्हटलं ऐकलं का? आधी सरळ वा. बघावं तेव्हा खाली डोकं वर पाय. अहो, मी निसर्गोपचारी माणूस. सूर्यप्रकाशात योगासनं करायला हवीत. तर ती मग करा. अगं मग कशी? सूर्यप्रकाशात केली पाहिजेत ना. हे बघा, त्या रतनला कार्तीला शोधून काढा. सकाळपासून कुठं उंडारते कुणास ठाऊक. काय सांगतेस काय तू? छे 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 छे. या काठीनं नाकात दम आणला माझ्या. हो ना, उद्या ती तुमच्या आणि माझ्या गळ्याला फास सुद्धा लावेल. म्हणजे काय? अहो, वयात आलेली पोरगी केव्हा कसला कधी घोटाळा करेल काय सांगता येतं काय? अहो, तो पिठाचा गिरणीवाला सांगत होता, आपली रतन त्या मुंबईच्या कुठल्याशा डॉक्टर बरोबर हिंडते म्हणे. सांगतेस काय तू? डॉक्टर? एक वेळ मला पंजाबचा अतिरेकी जावई म्हणून चालेल, चंबळचा डाकू सुद्धा चालेल, पण डॉक्टर प्राणी जावई म्हणून मला कालतही सुद्धा चालणार नाही. कळलं? डॉक्टर कुठे आहे तो डॉक्टर? डॉक्टर बगाराम गायतोंडे. डॉक्टर बगाराम गायतोंडे. डॉक्टर बगाराम गायतोंडे. येस, हसनाय मसनाय मलकाय हुस्न रतन गद्रे. डॉक्टर, येस. तुम्ही मला आपली प्रेयसी समजता की पेशंट? का त्यात स्टेथोस्कोपनी काय करता? काय करतो म्हणजे काय? म्हणजे तुझ्या आणि माझ्या हृदयाची धडकन मोजतोय. 8 दिवसापूर्वी मी मुंबई जेव्हा कुटुंब नियोजनाच्या शिबिरासाठी इथं आलो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की तुझी आणि माझी ओळख होईल, तुझ्या आणि माझ्या हृदयाची अदलाबदल होईल. होय, बघा, या गावातली खूप तरुण मंडळी माझ्यासाठी झुरतात. तरी देखील तुला मीच आवडतो, होय ना? तुझं माझ्यावरच खरं प्रेम आहे की नाही? पण तरी देखील माझ्या बाबांना समस्त डॉक्टर प्राण्याबद्दल तिरस्कार वाटतो. काय सांगतोस काय? मग आता आपलं लग्न कसं काय होणार? डॉक्टर बगाराम गायतोंडे, तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहात का माझ्या बाबांशी? तुझ्या बापाशी लग्न कसं काय करणार मी? मला तुझ्याशी लग्न करायचंय. पण काय, तुझा बाप ना एक नंबरचा खतरूड आहे. तो मध्ये मध्ये लुडबुड करायला, म्हणून मला त्याची भीती वाटते. बाबा आले. बाबा आले तर काय भीतो काय? अशी चिकार बाबा आले. नको त्यावेळेस बाबा आले. त्याने जर आपल्याला पाहिलं तर काय? बाबा या, तुम्ही पहिल्यांदा बाहेर या. बाहेर या आणि त्यांना आपल्याला पाहिलं तर काय होईल? त्यांना आपलं प्रेम कळेल. कळू दे. कळलं तर तुम्ही जाऊन चक्क त्यांना आपल्या लग्नाबद्दल विचारा.
आधीच त्यांना डॉक्टर बद्दल तिरस्कार वाटतो. मग कशाला डॉक्टर बद्दल तिरस्कार वाटतो तर तुम्ही त्यांना सामोरे जा, शत्रूला सामोरे जा आणि त्यांना विचारा की आपण लपून बसूया, नाही तर पळून जाऊया कुठेतरी. लपून बसून पळून जाऊ अशी काय भाषा करता तुम्ही? त्यांना आपलं प्रेम कळू दे. बघा तुझा बाप इकडे येतोय. त्या बापाला नको तेव्हा यायची सवय लागली. ही साडी त्याला कळणार नाही अशा तऱ्हेने अंगावर घे. अगे आमची ती घोडी पाहिलीस का कुठं? घोडी म्हणजे रतन गा आमची. नाही बा, तुमची घोडी बी कुठं दिसेना आणि माझं गाढव बी कुठे गेले कळत. आता कुठं उडकायचं या कार्तीला काही कळत नाही बाबा. अरे तू आमच्या रतनला काय हे तर बुजगावणं दिसतंय. हा? काटे सगळं गाव पालथं घातलं, कुठं दिसली नाहीस? कुठं ओळखली होतीस? मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. निर्लज्ज, अगं कुठे तुझी थोरली बहीण रमा आणि कुठे तू? काय हे तुझं वागणं? काय हा तुझा पोशाख? म्हणून तर गावातली पोरं मला ब्युटी क्वीन म्हणतात. डोंबलाची ब्युटी क्वीन. ते काय नाही रमा, जन्माला आल्याबरोबर मी संतती नियमन करून घ्यायला आहोत. म्हणजे तू तरी जन्माला आली नसतीस. ते काय नाही, उद्याच्या उद्या मी मुंबईला जातो आणि ऑपरेशन करून येता? तुम्हाला ऑपरेशन शिवाय दुसरं काही सुचतं का? मूर्ख मूर्ख. कोण मी? नाही मी. अहो हिच्या लग्नाचं नक्की करून येतो. नाही रे बाबा नाही. अरे मारत्या सकाळपासून लय कोशिश केली बघ, पण अजून पाव तर एक सुद्धा शिवी कुणी हासडली नाही बघ. हा चिंच्या, हरामखोरा, भजरंग्या. आ, ही आकाशवाणी कुठून झाली? आ, आईला गजड्या. आजोबा आपण अरे मारत्या मागून करतो ना फोन. हा हरामखोरा, केव्हापासून तुला हाका मारतोय? सामान कोण घेणार? घेतो की. घे ना मग. द्या इकडे लोटा द्या इकडे. कोण बाबा? हो. कधी आलात? हा, आत्ता आणि आई नाही आली? नाही. आजोबा अरे अरे अम्मे, हे आपल्या कृष्णामाईचं तीर्थ. हं? हं. आणि ही बाटली. हिसकीची बाटली हा ना इकडं. गर्दबा, हा. ही व्हिस्की नाही, हे गोमूत्र आहे. गाईचं गोमूत्र. नाही, म्हशीचं. हा हा. काय अरे वेड्या, आम्हाला दिवसातून अगदी नियमितपणे 2 वेळा 4 अंश गोमूत्र घ्यावं लागतं. कळलं? हे घे. नाही नाही, तुझ्याकडे नको. तू पुढची एखाद्या वेळी बाटली. अरे बाबा, इथं मुंबईत वेळच्या वेळी हवं तेव्हा गोमूत्र मिळायचे वांदे. हो. माझ्याकडेच असू द्या. आजोबा काय आणले? आजीने यात लाडू दिले. नाही रे वेड्या, हे लाडू नाहीयेत. यात शेण आहे, शेण. शी. ठीक आहे, घे, बाथरूम मध्ये नेऊन ठेव. हं? अरे बाबा, आम्ही निसर्गोपचारी माणसं. इथं मुंबईत वेळच्या वेळी शेण मिळणार नाही आणि आम्हाला साबण चालत नाही. आंघोळीला शेण लागतं, समजलं? म्हणून घेऊन आलो. वा 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 सासरे बुवा, अचानक येणं केलं. यावं लागलं. नेहमी सारखं. बरं का रमे, आपल्या रतनसाठी एक स्थळ पाहायला आलो. अय्या, खरंच बाबा? हं. नाव काय नवऱ्या मुलाचं? गोपी. गोपी म्हणजे गोपीनाथ गोपाळ गोडांबे. म्हणजे गो गो आणि गो. वा रंग. गोपाळ गोडांबे म्हणजे मुलाचा बाप, माझा बालमित्र. असे. वारला बिचारा तो आता. हं, त्याला 2 मुलं. हं, एक गोपी हं. आणि दुसरी गोपीची मोठी विधवा बहीण दुर्गा. दुर्गा. विधवा. पुढं काय बाबा? सांगा ना. हा, तर करोडपती बापाचा एकुलता एक पोर, हुंडा एक पै सुद्धा द्यावा लागणार नाही. वा. अय्या, बरं झालं बाई. पण बाबा, रतनला नाही दाखवायला आणलं ते? आधी या गोपीची प्रथम गाठ घ्यायला हवी. तो लग्नाला तयार झाला तर मग पुढलं.
हे काय नवीन खूळ काय म्हणताय ताई साहेब? हायकिंग ची प्रॅक्टिस करतोय. अजिंक्यगड चढायचंय ना? फार गुळगुळीत आहे तो, आपल्या भिंतीसारखा नाही. कळलं का ताई साहेब उर्फ अक्का साहेब? काय म्हणताय सॉलिसिटर कलिंगडे उर्फ बारशिंगे? आपल्या विवाह प्रित्यर्थ वाईचे रंगो राघव इथे बातचीत करण्यासाठी येणार आहेत, होय ना मॅडम? हो ना. अशा अवस्थेत तुम्हाला बघून ते काय म्हणतील? वेडा म्हणतील असंच ना? नाहीतरी दुर्गाक्काच्या नादानं तुम्ही मला वेडा करण्याचा प्रयत्न करीतच आहात काय? छे छे, आपल्याला वेडा ठरून आमचा काय फायदा? फायदा? माझं लग्न झालं नाही तर सगळी इस्टेट एकट्या दुर्गाक्काची होणार. मग तुम्हाला मोकळं कुरण चरायला मिळणार नाही का? वरून दबाव आणून पास झालेले सॉलिसिटर बारशिंगे. अगदी बरोबर. लाज नाही वाटत? पडले वाटतं. उठा, कडमडताय कसले. उठा उठा. फुकटची इस्टेट चरायला मिळणार या आनंदानं बेहोश पडलेले दिसताय. आनंदानं नव्हे, मग या शिंगामुळे. देवा परमेश्वरा, काय भुतावळ आहे ही. हे काय, तू कुठे निघालास? आणि ते रंगो राघव आल्यावर त्याला काय सांगायचं? आपल्याला लग्नाच्या भानगडीत पडायचंच नाही. हा, आता पसंत पडली तर तसंच राहू म्हणावं. विल स्टे टुगेदर. बाय. अरे, सगळी कार्टी उलटली आणि हे एकच माकड कोण उरलाय? माकड? कुठे आहे माकड? अहो काहीतरीच. मी माकड नाहीये, मी मुलीचा बाप रंगो राघव. ओ आय सी. आमचे आबासाहेब आम्हाला आपल्याविषयी नेहमीच सांगत असत, पण भेटीचा योग कधीच आला नाही. तो योग आज आला. आपण दुर्गा अक्का का? आम्ही दुर्गा देवी. दुर्गा देवी? नमस्कार दुर्गा देवी. आपल्या गालाला काहीतरी लागलं. म्हणजे काहीतरी कुणीतरी केव्हा तरी कशाला तरी ते आपलं ते एका मुलीनं ते जाऊ द्या हो, ते काय घेऊन बसला? त्या मगाच्या घोळक्यामध्ये तो तुमचा गोपी होता का? गोपी? गोपी? गोपी